मंडळी, आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्यपूर्ण मानला जातो। मौनी अमावस्येला माघी अमावस्या देखील म्हणतात। पंचांगानुसार मौनी अमावस्या जानेवारीच्या 28 तारखेला संध्याकाळी 7:35 सुरू होणार आहे, तर समाप्ती 29 तारखेला संध्याकाळी 6:05 होणार आहे। याचा स्नान करण्याचा ब्रह्ममुहूर्त 5:25 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:18 समाप्त होईल। उदय तिथीनुसार मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी असणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पितरांची पूजा केल्याने जीवन नेहमी आनंदाने भरलेले राहते, तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। मौनी अमावस्येला गंगेत स्नान करणे शुभ मानले जाते। असे केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो। वडिलोपार्जित दोषांच्या समस्येमध्ये व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। अशा तऱ्हेने मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेत डुबकी मारल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते। महाकुंभाचे पहिले अमृत स्नान 14 जानेवारीला मकर संक्रांतीला झाले होते। त्यानंतर महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येला होते। अमृत स्नान अत्यंत पुण्यदायी मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभाच्या अमृत स्नानाच्या वेळी गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ असते। जो मनुष्य यावेळी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो त्याला मोक्ष प्राप्त होते। मौनी अमावस्येला होणाऱ्या महाकुंभात मोठ्या संख्येने भाविक जमण्याची शक्यता आहे। मंडळी, मौनी अमावस्या आणि दुसरे अमृत स्नान हे महाकुंभातील सर्वात विशेष आणि महत्त्वाचे दिवस आहे। या दिवशी पितृतर्पण आणि दानाचे महत्त्व अतिशय वाढते। याचे कारण म्हणजे या दरम्यान तयार होणाऱ्या ज्योतिषीय संयोगामुळे याचे महत्त्व अधिकच वाढते। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी मौनी अमावस्येला चंद्र, बुध आणि सूर्य मकर राशीत त्रिवेणी योग तयार करत आहेत। हा एक दुर्लभ संयोग आहे। या संयोगामुळे या दिवसाचे महत्त्व अतिशय वाढते। महाकुंभाचे शेवटचे अमृत स्नान वसंत पंचमीला होणार आहे। यावर्षी वसंत पंचमी तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 सुरू होत असून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:52 पर्यंत चालणार आहे। उदय तिथीनुसार वसंत पंचमी 3 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल। महाकुंभाचे तिसरे आणि शेवटचे अमृत स्नानही वसंत पंचमीला होणार आहे। मंडळी, मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे। आपण दररोज खूप बोलत असतो, तर कधी कधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो। बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो। म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते। गृहस्थ आश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाहीत, म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घर संसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा। मौनी अमावस्येला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करा आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करावे। स्नान झाल्यानंतरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल। माघ महिन्यात तीळ, लोकरीचे कपडे, तूप दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। म्हणूनच मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान जरूर करावे। तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही, पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं तरी दान करावेच। यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते, तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते, अशी ही मान्यता आहे। असेही म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता। मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं। मौनी अमावस्येला महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा करावी। या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी। शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा, कावेरी, गंगा, सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे। असे केल्याने अनेक दोष दूर होतात। मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे। घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका। या दिवशी भांडणे व वाद टाळावेत। या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कटू बोलू नका। या दिवशी अंगाला तेल लावू नये, तसेच तेलाने मसाज करू नये। मौनी अमावस्येचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नये। या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे आणि तामसिक आहार घेऊ नका। सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये। अमावस्येला निर्जन स्थळे, स्मशानभूमी इत्यादी जवळ जाऊ नका। मंडळी, अमावस्या असो वा इतर कोणताही दिवस
सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं। मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात। याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारची संकट आपोआप दूर होतात। जर जन्मकुंडलीत चंद्रमा कमजोर असल्यास अमावस्येच्या दिवशी गायीला दही भात खाऊ घालावा। याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात। मौनी अमावस्येला चांदीचे नाग नागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलांसह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे। याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते। मौनी अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी। मासोळ्यांना कणकेचा गोळा खाऊ घालावेत आणि पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावं। असं केल्याने घरात पैशांची कमी जाणवत नाही। मौनी अमावस्येला 1008 महामृत्युंजय मंत्रांचा जप करत महादेवाची पंचामृताने अभिषेक करावे। याने सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात। अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो, म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात। अपंग आणि अशक्त लोकांना भोजन द्यावे। या अमावस्येला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात। यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी, अपंग, अशक्त आणि गरिबांना वस्त्र, भोजन भेट करावे। याने दूषित ग्रहांची शांती होते। आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पित्रानिमित्त तर्पण पिंडदान करावं। दोष नाहीसं होतं। मौनी अमावस्येच्या संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा। दिव्यात कापसाची वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा। शक्य असल्यास दिव्यात जरासं केशर मिसळावं। याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आगमन वाढतं।